3.5 वर्षाची एक चिमुरडी. तिचं आयुष्य अजून सुरू देखील झालं नव्हतं. तिच्यावर अत्याचार आणि नंतर निर्घृण हत्या. हा फक्त गुन्हा नाही, तर ही मानवतेची हत्या आहे. हा आपल्या समाजाच्या आत्म्याला लागलेला काळा डाग आहे. प्रश्न एकच आहे, आपण अजून किती शांत बसणार आहोत? नमस्कार, मी विवेक इनामदार आणि आपण पाहत आहात माय PCMC. आजचा विषय केवळ एक बातमी नाही, तर प्रत्येक पालकाच्या मनात भीती निर्माण करणारी वास्तविकता आहे. पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे घडलेली ही धक्कादायक घटना. 65 वर्षीय व्यक्तीने एका 3.5 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या केली. आणखी धक्कादायक बाब म्हणजे त्या आरोपीवर यापूर्वीही 2 गुन्हे दाखल होते, पण तो निर्दोष सुटला. आणि आज त्याच निष्काळजी व्यवस्थेची किंमत एका निरागस जीवाला मोजावी लागली. या घटनेनंतर नागरिकांमध्ये संताप उसळला. काही तास महामार्गावर रास्ता रोको आंदोलन झालं. पीडित मुलीच्या कुटुंबाने टोकाची भूमिका घेतली. मृतदेहावर अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय घेतला. हा संताप केवळ राग नाही, तर व्यवस्थेवरील अविश्वास आहे. पण सगळ्यात दुर्दैवी गोष्ट म्हणजे अशा संवेदनशील घटनेलाही काही लोक राजकारणाचा आणि जातीयतेचा रंग देण्याचा प्रयत्न करतात. एका चिमुरडीच्या मृत्यूतही राजकारण शोधणं ही मानसिकता लाजिरवाणी आहे. अशा वेळी आपण एकत्र उभं राहायला हवं. विभाजन नाही, तर एकजूट हवी. एक 65 वर्षांचा माणूस ज्याला 7 मुली आहेत, तो इतक्या खालच्या पातळीवर कसा जाऊ शकतो? हा प्रश्न फक्त व्यक्तिपुरता मर्यादित नाही, संपूर्ण समाजाच्या मानसिकतेवर बोट ठेवणारा आहे. म्हणतात, कामातुरा ना भयम न लज्जा. जेव्हा माणसाच्या वासना वरचढ ठरतात, तेव्हा तो माणूस न राहता हैवान बनतो. आपल्या संस्कृतीत माणसातील 6 विकार सांगितले आहेत. षडरिपू: काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर. हे विकार प्रत्येकामध्येच असतात, पण जेव्हा त्यांच्यावर नियंत्रण उरत नाही, तेव्हा ते माणसाला अधःपतनाकडे नेतात. हेच दुर्गुण माणसाला माणूस न ठेवता हैवान बनवतात. आज एक कटू सत्य आपण मान्य करायला हवं. लहान मुलं सुरक्षित नाहीत. केवळ मुलीच नाही, तर मुलांवरही अत्याचार होतात. पण समाज अजूनही या विषयावर बोलायला तयार नाही. हीच शांतता गुन्हेगारांची ताकद बनते. या सगळ्यात आणखीन एक कटू सत्य म्हणजे आपली न्यायव्यवस्था. अशा गंभीर आणि संवेदनशील गुन्ह्यांमध्येही अंतिम निकाल लागायला 8 ते 12 वर्षांचा कालावधी लागतो. कल्पना करा, ज्या कुटुंबाने आपलं मूल गमावलं आहे, त्यांना वर्षानुवर्षे न्यायाची वाट पाहावी लागणं हा फक्त विलंब नाही, ही त्या जखमेवर दररोज मीठ चोळण्यासारखी वेदना आहे. आणि दुर्दैव म्हणजे याबाबत शिक्षा सुनावल्यानंतरही अंमलबजावणीस विलंब होतो. फाशीची शिक्षा असलेले अनेक आरोपी आजही तुरुंगात आहेत, मृत्यूची वाट पाहत आहेत. पण प्रश्न उभा राहतो, जर शिक्षा इतक्या उशिरा होणार असेल, तर गुन्हेगाराला भीती कशाची वाटणार? कायद्याची भीती तेव्हाच निर्माण होते जेव्हा शिक्षा जलद आणि निश्चित असते. आज गरज आहे फास्ट ट्रॅक न्यायव्यवस्थेची, कठोर आणि तात्काळ अंमलबजावणीची. नाहीतर अशा घटना थांबणार नाहीत, तर वाढतच राहतील. आज एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आपण स्वतःलाच विचारायला हवा. आपण आपल्या मुलांना खरोखरच सुरक्षित बनवत आहोत का? फक्त चांगले शिक्षण, चांगले कपडे, चांगले भविष्य देणं पुरेसं आहे? त्यांना स्वतःचं संरक्षण कसं करायचं हे शिकवणं तितकंच गरजेचं आहे. गुड टच आणि बॅड टच हे शब्द आजही अनेक घरांमध्ये टाळले जातात. पण वास्तव असं आहे, ज्या वयात धोका सुरू होतो, त्या वयात जागरूकता सुरू झाली पाहिजे. पालकांनी आणि शिक्षकांनी मुलांशी मोकळेपणाने संवाद साधायला हवा. त्यांना स्पष्ट सांगायला हवं, कोणता स्पर्श योग्य आहे आणि कोणता स्पर्श अयोग्य.
मुलांना हे शिकवणं म्हणजे त्यांची निरागसता हिरावून घेणं नाही, तर त्यांच्या निरागसतेचं संरक्षण करणं आहे. जर एखाद्या मुलाला चुकीचा स्पर्श झाला तर तो गप्प बसणार नाही आणि धाडसाने नाही म्हणेल आणि सांगेल. हीच खरी सुरक्षिततेची सुरुवात आहे. लैंगिक शिक्षण हा लाजेचा विषय नाही, तो संरक्षणाचा विषय आहे. ज्या समाजात हा विषय दाबला जातो तिथे अशा घटना घडतात. म्हणूनच जागरूकता हीच सर्वात मोठी सुरक्षितता आहे. पोलिसांनी तत्परतेने तपास केला पाहिजे. शासनाने कठोर कायदे लागू केले पाहिजेत. न्यायव्यवस्थेने जलद निर्णय दिला पाहिजे. कारण कायद्याची भीती निर्माण झाली तरच गुन्हे थांबतील. नसरापूरची ही घटना फक्त एक बातमी म्हणून विसरायची नाही. ही एक चेतावणी आहे. आपण बदललो नाही तर उद्या कोणाचंही मूल सुरक्षित राहणार नाही. आता वेळ आली आहे फक्त संताप व्यक्त करण्याची नाही तर बदल घडवायची. हा व्हिडिओ नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा, कारण ही चर्चा प्रत्येक घरात पोहोचली पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि MyPCMCला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी विवेक इनामदार. पुन्हा भेटू एका महत्त्वाच्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.